नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण खमंग खुसखुशीत अशी कोकणातली प्रसिद्ध रेसिपी कोंबडी वडे हे बनवणार आहोत। बघा अशी छान अशी टम्म फुगलेली। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 2 चमचे धने, 8 ते 10 काळी मिरी, 2 चमचे बडीशेप व 1 चमचा भरून जिरे घेतलेले आहे। आता हे आपल्याला खमंग खरपूस असा वास येईपर्यंत एकदम स्लो गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे। याचा रंगही बदललेला आहे। आपण आता याला मिक्सरमध्ये घालून चांगला बारीक मसाला वाटून घेऊया। आता आपण वड्याचं पीठ तयार करून घेऊया। त्याच्यासाठी इथे मी मोठी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात घालूया पाव चमचा हळद आणि आपल्याला ह्याच्यात आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे ते घालायचं आहे। मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। 2 चमचे मी सुका मसाला जो वाटून घेतला तो घातलेला आहे। तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मिक्स करून आपण चांगलं पीठ मळून घेऊया। 2 चमचे तेल घालायचे आपल्याला ह्याच्यात। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हलक्या हाताने वड्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। हे वडे तुम्ही काळा वाटाणा किंवा उसळ कसली केली, चण्याची उसळ वगैरे त्याच्यासोबतही खाऊ शकता। खायला फार छान लागतात। हे बघा आपलं चांगलं असं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण वडे करायला सुरुवात करूया। बटर पेपर घेऊ शकता, प्लास्टिकचं कागद घेऊ शकता किंवा पोलपाटावर तुम्ही थोडंसं तेल लावून चांगलं थापून घेऊ शकता। आता आपल्याला हलक्या हाताने चांगलं असं गोल गोल फिरवत थापून घ्यायचं आहे। सैल पीठ असतं का आपण एकदम इझिली त्याला असं पिठाला फिरवू शकतो। बघा छान असं आपलं वडा तयार झालेला आहे। हे बघा एवढं जाड मी असं केलेलं आहे। छान अलगद एकदम पेपरमधून निघतं। मग जास्त जाडही नाही आहे, जास्त पातळही नाही आहे। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आपण हे तेलामध्ये एक एक वडे सोडूया आणि स्लो गॅसवर चांगले तळून घेऊया। बघा छान असं टम्म फुगायला लागलेली आहे आपले वडे। हे वडे खायला फार छान लागतात। तुम्ही बनवून बघा हे। आता आपण अशाच प्रकारे बाकीचे वडेही असेच तळून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बघा मस्त छान असे आपले टम्म फुगलेले वडे तयार झाले आहेत।